आज सकाळी सकाळी लवकर उठले. बेडरूमच्या खिडकीतून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो, कारण पाठीमागे शेती आहे. चिमण्यांचा पक्ष्यांचा आवाज कानावरती पडला की झोप अशी झटकन निघून जाते. मी उठले तर काय, राजवी मॅडम पण उठून बसले. ज्याला झोपायचे त्याला झोपता येत नाही. पटकन आवरला आणि चहा ठेवला आणि हिंदवीचं आवरलं का बघावं म्हणून गेले तर हे बघा, हिंदवी अशी रेडी झाली होती. राजवी झाल्यापासून मला काही तिचं करायला जास्त वेळ भेटत नाही, त्याच्यामुळं तिचं तेच आवडते. हे बघा, राजवीचं कसं खेळणं चालू आहे. हिंदवीचं आवरलं आणि ती राजवीला बाय म्हणून स्कूलला गेली. म्हटलं जरा झाडांना पाणी घालव. गॅलरीत अशी झाडे लावलेली आहेत. उन्हाळा आल्यामुळे झाडांना रोज थोडं थोडं पाणी घालावं लागतं, नाहीतर ते लगेच सुकतात. हे शेवंतीचं झाड आहे. ह्याला भरपूर फुले आली होती, आता ती संपली. ही जास्वंद आहे. खूप छान छान फुले येतात. झाडांना पाणी घालायला मला खूप आवडतं. सर्वात आवडीचं काम आहे माझं. या साईडलाही काही झाडे लावलेले आहेत. कोरफड आहे, शोचं झाड आहे आणि हा कढीपत्ता जो गावाकडून आम्ही आणलेला आहे. गावरान असल्यामुळे त्याचा वास खूप छान येतो. मी रोज भाजीला असा ताजा ताजा कढीपत्ता तोडून वापरत असते. झाडांना पाणी घालून झाल्यानंतर म्हटलं चला, आज हनुमान जयंती आहे तर प्रसादाला शिरा बनवा. प्रसादालाही होईन आणि नाश्त्याला होईन. त्याच्यानंतर बेडरूम आवरून घेतली. मला असं बेडशीटवरती गुड्या वगैरे पडलेल्या अजिबात आवडत नाही. बेडरूम आवरून झाल्यानंतर देवपूजा केली. सकाळी सकाळी देवपूजा केल्यावरती खूप प्रसन्न वाटते. त्याच्यानंतर राजवीला आंघोळ घालून घेतली. ती काही गन पावडर करूनच देत नव्हती. तिचं लक्ष टी व्ही चालू होतं तर तिकडेच होतं. अशी आमची राजवी झाली तयार. कशी मस्ती चालू आहे बघा. त्याच्यानंतर मग शिऱ्याचा नाश्ता केला. ह्यांचं पार्सलचं काम चालू होतं, त्यांना नेऊन नाश्ता दिला. बाहेर आले, बेडरूममध्ये बघते तर राजवी कुठंच दिसेना. राजवी गॅलरीमध्ये येऊन खुर्चीवरती बसली होती. खाली उतर म्हणलं पडशील तर हात सोडून देत होती. यायला तयारच नव्हती ती. तिला खुर्चीवरती जाऊन बसायचं होतं. त्याच्यानंतर मग पटापट आवरायला घेतलं. मशीनला कपडे लावली. मशीन घेतल्यापासून काम माझं अजून सोपं झालं आहे. ह्या टोपमध्ये असं राजवीला कोंडलं ना, तिला लय भारी वाटतं. ते ह्याच्यातच खेळत असते. अशा काहीशा गोष्टी तिला आवडतात. त्याच्यानंतर रात्री ड्रायफ्रूट भिजत घातले होते. त्याचा मस्त असा शेक बनवला. हा शेक पिल्याने दिवसभराची एनर्जी उरते. मग पटकन आवरून आम्ही निघालो हडपसरमध्ये. हे बघा, हे वाट बघत थांबलेत आमची. गाडीवरती बसलो आणि मी निघालो. राजवी काय आज कॅमेऱ्यामध्ये बघतच नव्हती. तिला वाटत होतं ही काय सारखंच कॅमेरा काढते. बघायलाच तयार नव्हती. त्याच्यानंतर आम्ही आलो पोस्ट ऑफिसमध्ये. काहीच गर्दी नसल्यामुळे आमचा नंबर आला. पार्सल वगैरे दिले. हे बाहेर खूप मोठे मोठे जुनी झाडं आहेत. झाडांच्या सावलीची किंमत उन्हाळ्यातच समजते. त्याच्यानंतर आम्ही निघालो हिंदवीला स्कूलमध्ये घ्यायला. हिंदवीचा स्कूलचा लास्ट डे होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या तिला. त्याच्यानंतर आम्ही आलो. एक पार्सल बाय हँड दिलं. जवळचे पार्सल आम्ही स्वतःच देत असतो. त्याच्यानंतर आम्ही आलो हडपसरमध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये. हनुमान जयंतीनिमित्त खूप छान असे सजावट वगैरे केलेली होती. खूप जुनं मंदिर आहे हडपसरमधलं. रांगोळी बघा किती छान काढलेली होती. भरपूर गर्दी होती, म्हणून आम्ही रांगेमध्ये थांबून दर्शन घेतलं. आज चक्क राजवी शांत बसली होती, नाहीतर गर्दी वगैरे दिसल्यावरती खूप ओरडते ती.
पण आज शांत बसले होते. दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो, तिथे एक पावती केली. त्याच्यानंतर आलो DTDC ऑफिसमध्ये. हिंदवीला पाठवलं पार्सल घेऊन. पार्सल दिल्याच्यानंतर निघालो आम्ही. माझ्या क्लासचा टायमिंग झाला होता. हे मला क्लासला सोडवायला आले. क्लासला सोडून हे राजू आणि हिंदवीला घेऊन हॉटेलवरती जाणार होते. हे बघा, गजानन ड्रायव्हिंग स्कूल. क्लासला थोडा वेळ होता म्हणून म्हटलं चला जरा पेपर वाचूया. बऱ्याच दिवसांनी मी आज पेपर वाचला. हल्ली पेपर वाचणं बंद खूप कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो क्लासला. ही गाडी आहे बघा, ही आम्हाला चालवायला ही सर शिकवतात. खूप मस्त गाडी चालवायला शिकवतात. क्लास संपल्यानंतर ह्या ताई माझ्यासोबत क्लासला आहे, त्यांनीच मला हॉटेलवरती सोडवलं. हॉटेलवरती गेले तर बघा, मला बघून राजवी किती खुश झाली आहे. नुसती हसत होती. 1 तास नव्हते ना मी क्लासला गेल्यावरती. पप्पांनी तिला सांभाळलं. माझ्याकडे आली कशी बघा. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे. खूप ऊन होतं. मी टोपी घातली होती. राजवीला टोपी घाल म्हणलं तर ती टोपी ठेवतच नव्हती, काढून टाकून देत होती. घरी आल्यावरती म्हटलं ऊन भरपूर आहे, चला कलिंगड खाऊया. तर हे म्हणले खाली पार्किंगलाच घेऊन ये. छान इथं अशी शेती आहे, गावाकडे आल्यासारखं वाटत होतं. कलिंगड कापत होते. तर आमचं असं चाललं होतं की कलिंगड लाल निघतंय का नाही ते बघूयात आपण. आता काय प्रत्येक कलिंगड लालच निघतात. पहिले तरी पांढरे निघायचे. आता फवारणी वगैरे असते त्याच्यामुळं बघा फायनली ते लालच निघालं. त्याच्यानंतर पहिली फोड मलाच मिळाली. असं कलिंगड खाल्लं. कलिंगड सर्वात जास्त आमच्या घरामध्ये हिंदवीला आवडतं. अर्धच घेऊन बसली होती. मलाच खायचे म्हणली सगळं. म्हणलं खा. त्याच्यानंतर राजवीला जरा झोपावलं आणि म्हटलं थोडं झोपावं. झोपल्या. अचानक जाग आली तर खिडकीतून बघते तर अंधार पडला होता. खूप पाऊस चालू होता. हे लोक पावसामध्ये पण बघा काम करत होती. वड्या बनवून ठेवल्या होत्या. म्हणलं पाऊस पडला की काहीतरी खायची इच्छा होते. मग आलूच्या वड्या खाल्ल्या. त्याच्यानंतर गेली लाईट. पाऊस झाला की लाईट जातेच. लाईट आल्यानंतर जरा म्हणलं बातम्या बघूया. तर भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे. मग लावलं भजन. तिघांचं कसं भजन करायचं चालू होतं. हे दोघंही टाळ्या वाजत होते तर राजवी पण टाळ्या वाजवायची. तिला असं टाळ्या वगैरे वाजवायचं, देवाची गाणी खूप आवडतात. मग चहा बनवला आणि देवाला दिवा लावला. दिवाबत्ती केल्यावरती खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. नंतर खाली आले. खाली तुळशी वृंदावन आहे, तिथं अगरबत्ती लावली. तुळशीला हळदी कुंकू लावलं. राजवीची काय मस्ती चालूच असते. पूर्ण घरभर फिरत असते. खेळण्यांना काही खेळत नाही. TV बघायला आवडतो आणि तिच्या साईडला माणसं तिला लागतात, नाही तर ती लगेच रडते. बघा संध्याकाळचं वातावरण किती छान वाटते. दिवाबत्ती केलेली आहे. मस्तपैकी देवाचं गाणं लावलं होतं TV वरती, हनुमानाचं, हनुमान जयंतीमुळे. खूप छान असं वातावरण वाटतं. त्याच्यानंतर मग रेडी झाली. झाला बाहेर जायचं होतं भाजी वगैरे आणायला. त्याच्यानंतर मग देवाच्या पाया पडले. राजवीला शिकवत होते की जय बाप्पा कसं करायचं. माझं बघून ती पण बरोबर तसंच करत होती.
एकटी उभा राहिली होती ना तर खूप आनंद झाला होता तिला. हे हात सोडून दिला तरी उभा राहिली होती, कशी हसत होती. अचानक आम्हाला बाहेर जायचं होतं तर अचानक गेली लाईट. म्हटलं आता लाईट येऊ द्यात त्याच्यानंतरच मग जाऊयात. लाईट आली मग आम्ही निघालो बाहेर. म्हटलं थोडंसं फिरून येऊयात आणि भाजीलाही घेऊन येऊयात. हे बघा सायकलवर बसवले. सायकलवर बसून नाही ना तिला फिरायला खूप आवडतं. वारं भरपूर सुटलेलं होतं, पाऊस पडून गेल्यामुळं वातावरण खूप छान झालेलं होतं. त्याच्यानंतर भाजीपाला घेतला, जरा बटाटे वगैरे संपलेले घेतले. घरी आले तर परत लाईट गेली होती. आता म्हटलं स्वयंपाकाचा टाईम झाला आहे, टॉर्च लावून स्वयंपाकाला लागले मी. आज काही पाऊस असल्यामुळं लाईट सारखीच जात होती. म्हटलं आता नको लाईटच्या विश्वासावर बसायला. स्वयंपाकाला सुरुवात केली. शेंगदाणे भाजली. ही भेंडी चिरून ठेवली होती, भेंडीची भाजी बनवायची होती म्हणून कणिक मळून घेतली. राजूसाठी वरण केलं, त्याच्यानंतर चपात्या बनवल्या. भेंडीची भाजी बनवली, गवारीची भाजी बनवली. गवारीची शेंग ह्यांना आवडते आणि भेंडी हिंदवीला आवडते. माझं असं काही नाही, मला काही पण चालतं. स्वयंपाक झाल्यानंतर जरा खाली आलो. पोरं असल्यावरती कशी खेळते आहे राजवी. थोडी पोरांची मस्ती चालू होती. मी व्हिडिओ काढते म्हटल्यावरती पोरं आमचा पण काढा तो, आमचा पण काढा तो असं म्हणत होते. सर्वात जास्त माणसाला भारी पोरांमध्ये वेळ घालवल्यावरतीच वाटतं. एकदम टेन्शन जातं. मोठ्या माणसांच्या जवळ गेल्या अजून जास्त टेन्शन येतं. घरात आले, जेवण केलं, राजवीला झोपावलं आणि थोडं शतावरी टाकून दूध घेतलं. बाय.